नमस्कार. PYQच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण सायन्स पार्ट 2 यामधील हेरिडिटी अँड इव्हॉल्युशन या चॅप्टरवरील PYQs पाहणार आहोत. स्क्रीनवर पहिलाच क्वेश्चन आहे, व्हॉट आर वेस्टिजियल ऑर्गन्स आणि राईट 2 नेम्स ऑफ सम वेस्टिजियल ऑर्गन्स इन ह्युमन बॉडी. तर सुरुवातीला आपण वेस्टिजियल ऑर्गन म्हणजेच काय त्याची डेफिनेशन बघूया. बघा, the degenerated or underdeveloped organs which cannot perform any function are known as vestigial organs. म्हणजेच अंडरडेव्हलप, डिजेनरेटेड किंवा नष्ट होण्याच्या मार्गावर असलेले किंवा नष्ट झालेले किंवा असे ऑर्गन ज्या ऑर्गन्सचा आपल्या शरीरामध्ये काही उपयोग नाही त्याला वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात. उदाहरणार्थ, मसल्स ऑफ इयर पिना, विजडम टीथ, बॉडी हेअर्स, टेलबोन हे काही एक्झाम्पल्स आहेत. These are examples of vestigial organs: tailbone, wisdom teeth, and body hairs. Evolution means, so what is the definition of evolution? The gradual change occurring in living organisms over a long duration is called evolution. मानवाच्या जीवनामध्ये हा काही अचानकपणे घडून येणारा बदल नव्हे, तर तो हळूहळू होणारा बदल म्हणजेच इव्हॉल्युशन आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन नंबर बी, ग्रॅज्युअल चेंज. इव्हॉल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज. हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेला बरेच क्वेश्चन हे रिपीटेड असतात, म्हणून PYQचा अभ्यास करणे हे खूप गरजेचं आहे. यामध्ये केवळ एक तिसरा सी हा क्वेश्चन वाढून आलेला आहे. बाकी आपण वेस्टेजियल ऑर्गन्स त्याची डेफिनेशन आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेतच. व्हॉट इज वेस्टेजियल ऑर्गन्स परत एकदा बघू. द डिजेनरेटेड ऑर अंडरडेव्हलप्ड ऑर्गन्स विच कॅन नॉट परफॉर्म एनी फंक्शन आर नोन ॲज वेस्टेजियल ऑर्गन्स. आता आपण यामधील तिसरा क्वेश्चन बघू. राईट नेम ऑफ दोज ॲनिमल्स इन विच दीज वेस्टिजियल ऑर्गन्स आर फंक्शनल. म्हणजेच मानवाच्या शरीरामध्ये असणारी अवशेष अंगी कोणत्या प्राण्यामध्ये उपयोगात येतात त्या प्राण्यांची आपल्याला इथे उदाहरण सांगायचे आहेत. तर आपल्या शरीरामध्ये असलेलं जे अपेंडिक्स आहे, अपेंडिक्स इज अ वेस्टिजियल फॉर ह्युमन्स बट इट फंक्शन इन रुमिनंट ॲनिमल्स. रुमिनंट म्हणजेच जे रवंथ करणारे असतात, गाय, शेळी वगैरे, त्यामध्ये अपेंडिक्स हे फंक्शनल आहे, म्हणजे ते त्यांच्यामध्ये कार्य करते. कशाचं? तर डायजेशनचं. सो देअरफॉर appendix is vestigial for humans. It does not perform any function, but in ruminant animals it is concerned with digestion. आणखी एक एक्झाम्पल आहे इयर मसल्स. इयर मसल्स आर वेस्टिजियल फॉर us, but in monkeys and cattle they are functional. रुमिनंट या शब्दाचा अर्थ आहे असे प्राणी जे आपल्या पोटातील अन्न पुन्हा चावतात, या प्राण्यांना रुमिनंट म्हणतात. रुमिनंट हे शाकाहारी प्राणी असून ते चरायला किंवा चावून घेऊन जातात. याची उदाहरणं आहेत गायी, मेंढ्या, हरणे. क्वेश्चन नंबर 2A मध्ये सायंटिफिक रिझन विचारलेला आहे. डक बिल्ड प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक. So this is a connecting link between reptiles and mammals. Like reptiles, it lays eggs म्हणजे अंडी घालते. But like mammals म्हणजे सस्तनी सारखं, it has mammary glands and hairy skin. Genetic disorder like sickle cell anemia may be caused due to. 4 ऑप्शन आहेत, पैकी उत्तर आहे म्युटेशन. म्युटेशनमुळे आणखी रोग होऊ शकतात. फॉर एक्झाम्पल अल्बिनिझम, हिमोफिलिया, नाईट ब्लाइंडनेस, सिकल सेल एनिमिया तर आहेच, हचिन्सन्स डिसीज एक्सेट्रा. धन्यवाद.